तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही थंबनेलवर क्लिक करून या व्हिडिओपर्यंत पोहोचले असणार आणि तुम्हाला विचार पडला असणार का आता या व्हिडिओमध्ये आहे तरी काय, आपले पैसे आपल्या खात्यातून कोण काढणार, जसं की थंबनेलमध्ये दिलेलं आहे लाडकी बहीण आणि भावांनो। तर आता तुम्हाला विचार पडला असेल की आमच्या खात्यातून आता पैसे कोण काढणार। आम्हाला तर बँकेमध्ये जाऊन आम्ही स्लिप भरतो, त्यानंतर सही करतो, कॅशियर आमचा चेहरा पाहतो, सिग्नेचर व्हेरीफाय करतो, त्यानंतर पैसे देतो। आमच्याकडे तर एटीएम आहे, एटीएम कार्डवरून आम्ही विड्रॉल करतो। आमचा एटीएमचा पिन आम्ही कोणाला सांगत नाही। आता काही महिला बोलणार की आधार केंद्रावर जाऊन आम्ही आमचा अंगठा लावतो, त्यानंतरच आमचे आधार नंबरवर पैसे निघतात। तर आता ही सर्व सेवा तर तुमच्यासाठी सर्व सुरूच आहे, पण आता सरकारने एक नवीन सेवा सुरू केलेली आहे। कोणीही तुमच्या खात्यामधून आता सोप्या पद्धतीने पैसे काढू शकते। आता ते कसं काढू शकते तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। ज्याप्रमाणे आता टेक्नॉलॉजी वाढत आहे त्याचप्रमाणे त्या टेक्नॉलॉजीचे फायदे आणि नुकसान सुद्धा आहेत। त्याचप्रमाणे आता हे सर्व बँकेसोबत सुद्धा घडत आहे। सर्वात आधी काय होतं, ऑफलाईन पद्धतीने बँकेचे व्यवहार असल्यामुळे तुम्हाला फक्त तुमची पावती भरून म्हणजे सही मारूनच तुमचे पैसे निघत होते, पण आता त्यानंतर एटीएम आलं, एटीएम वरून तुम्ही विड्रॉल करता, त्यानंतर आधार केंद्रावरून विड्रॉल करता तुमचा अंगठा लावून, आणि त्यानंतर आता तुम्ही ऑनलाईन सुद्धा पैसे पाठवता, म्हणजे यूपीआय पिन सेट करून फोन पे, गुगल पे हे सुद्धा माध्यम तुम्ही पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरता। तर मित्रांनो आता हीच ऑनलाईन यूपीआय पद्धत वापरून कोणीही तुमच्या खात्यामधून पैसे काढू शकते, जर तुम्ही महिला आहे, पुरुष आहे, कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला आहे। कारण आता भरपूर महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता भरपूर महिलांचे अकाउंट ऍक्टिव्ह झालेले आहे। लाखो महिलांचे अकाउंट आधी डिॲक्टिव्हेट होते, पण आता लाखो महिलांचे अकाउंट या ठिकाणी ऍक्टिव्हेट झालेले आहे आणि प्रत्येक महिला आता बँकेमध्ये व्यवहार करत आहे। त्यांचा मोबाईल लिंक झालेला आहे, त्यांचा आधार नंबर लिंक झालेला आहे आणि याचाच फायदा आता काही लोक या ठिकाणी घेणार आहे। तर आता प्रश्न असा आहे की कोण आमच्या खात्यामधून पैसे काढणार आहे। तर बघा, जेव्हापासून सरकारने ऑनलाईन पेमेंटची प्रोसेस सुरू केली, फोन पे, गुगल पे, पेटीएम, यामध्ये सर्वात आधी तुम्हाला पेमेंट करण्यासाठी म्हणजे यूपीआय पिन सेट करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला एटीएम कार्डची गरज पडत होती आणि एटीएम कार्डचा ओटीपी आणि एटीएम कार्डचा पिन टाकल्यानंतरच तुम्ही तुमचा यूपीआय पिन सेट करत होते। पण आता ही सर्व पद्धत जी आहे ते सरकारने पूर्णपणे सोपी केलेली आहे आणि त्या ठिकाणी आता एटीएम कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमचा आधार नंबरचे समोरचे 6 अक्षर टाकून त्या ठिकाणी यूपीआय पिन सेट करू शकता आणि तुमचं पेमेंट ऑनलाईन तुम्ही पाठवू शकता। तर बघा, आता सर्वात मोठा मुद्दा हाच आहे की कोणीही तुमचा आधार नंबर, तुमचा मोबाईल नंबर वापरून आता फोन पे आणि गुगल पे ऍक्टिव्हेट करू शकते। ही जी सेवा आहे ही आता सध्या 90% बँकमध्येच अवेलेबल आहे, पण लवकरच आता सरकार ही सेवा पूर्णच बँकेमध्ये चालू करणार आहे। आणि कोणाला जर तुमच्या खात्यातून पैसे काढायचे असले तर एखादा व्यक्ती म्हणेल की भाऊ थोडा 5 मिनिटासाठी मला मोबाईल दे, त्याच्याकडे जर तुमचं आधार कार्ड असेल तर तो लगेच तुमचा फोन पे, गुगल पे डाउनलोड करून मोबाईल नंबरवर ओटीपी आणि आधार नंबरचा ओटीपी टाकला की तुमचा फोन पे, गुगल पे ऍक्टिव्हेट आणि तुमच्या खात्यातून पैसे गायब होणार आहे। तर बघा, याचे फायदे पण आहे आणि याचे नुकसान पण आहे। आता भरपूर व्यक्ती ज्या आधीपासून फोन पे, गुगल पे, पेटीएम, यूपीआय सुरू करत आहे त्यांच्यासोबत तरी अशा प्रकारचा अजूनपर्यंत फ्रॉड झालेला नाही, तरी पण भरपूर लोकांसोबत फ्रॉड होत आहे की त्यांच्या खात्यामधून यूपीआय पेमेंटद्वारे पैसे गायब केले जात आहे। पण ज्यांना ह्या सर्व गोष्टी समजत नाही त्यांच्यासाठी मी हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, कारण आता ही सेवा सुरू झाल्यामुळे कोणीही कोणाचाही मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक टाकून त्याच्या खात्यातून पैसे गायब करू शकतो। तर बघा कशा प्रकारे ही सर्व प्रोसेस होते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो। सर्वात आधी फोन पे डाउनलोड केलं जातं, त्यानंतर तुमचा जो बँकेला मोबाईल नंबर रजिस्टर आहे तो त्या ठिकाणी ओटीपी पासवर्डद्वारे टाकला जातो, त्यानंतर तुमची बँक सिलेक्ट केली जाते। त्यानंतर आता तुमचा यूपीआय पिन सेट करण्यासाठी सर्वात आधी एकतर एटीएम मागितले जाते किंवा त्याखाली ऑप्शन असते आधार कार्डचा नंबर। तर तुमच्याजवळ जर एटीएम असेल तर आता तुम्हाला माहितच आहे, तुम्ही फोन पे, गुगल पे सुरू करता, पण ज्या व्यक्तीला या सर्व गोष्टी माहिती नाही त्यांनी कधी एटीएम काढलेलंच नाही, तर काय होणार, आता त्या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाकला जाईल। आता आधार क्रमांक म्हणजे कोणीही सहज आपला आधार कार्डचे झेरॉक्स मागितले तर आपण लगेच देऊन देतो, कुठे अर्ज करण्यासाठी, फॉर्म भरण्यासाठी किंवा कुणाला काही डॉक्युमेंटेशनची गरज असली तर आपण आपला आधार कार्ड सहज देऊन देतो। पण त्या ठिकाणी जो आहे तो तुमच्या आधार कार्डचे समोरचे 6 अंक वापरले जाते तुमचा यूपीआय पिन सेट करण्यासाठी। तो समोरचे 6 अंक टाकल्यानंतर तुमच्या आधार नंबरला एक ओटीपी येतो, त्यानंतर बँकेला ओटीपी येतो, ते दोन्हीही ओटीपी टाकल्यानंतर यूपीआय पिन सेट केला जातो आणि याच ठिकाणी जे आहे ते तुमचे पैसे ट्रान्सफर केले जातात। एक वेळा तुमचा यूपीआय पिन सेट झाला की कधीही कोणीही तुमच्या मोबाईलचा गैरवापर करून तुमचा यूपीआय पिन जे आहे त्याचा वापर करून तुमचे पैसे खात्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊ शकते। तर आता तुम्ही म्हणाल जर आमचे पैसे कोणी ट्रान्सफर केले तर आम्हाला माहीत होईल, तो मोबाईल नंबर टाकणार, क्यूआर कोड टाकणार किंवा कोणत्याही माध्यमातून म्हणजे नाव तरी येणार, आम्ही बँकेचे स्टेटमेंट काढू,
कोणी ट्रान्सफर केले, कोणाच्या खात्यामध्ये गेले आम्हाला ते माहीत होईल. पण आता भरपूर असे माध्यम आहे की तुम्हाला माहीतसुद्धा होणार नाही की तुमचे पैसे कोणी काढले आणि कोणाच्या खात्यामध्ये पाठवले. ऑनलाईन शॉपिंग होऊ शकते, लोनचं रिपेमेंट होऊ शकते किंवा अशा भरपूर वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर शॉपिंग करण्यासाठी तुमचं जे आहे फोनपे, गुगल पे, UPI, पेटीएम वापरलं जाऊ शकते आणि तुम्ही बँकेमध्ये स्टेटमेंट काढलं तरी तुम्हाला माहीत होणार नाही की तुमचे पैसे कोणी जोडले आणि कोणी गायब केले. तर आता यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, तुमचं आधार कार्ड हे व्यवस्थित ठेवायचं आहे. कोणी जर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर 5 मिनिटासाठी मागितला तर लक्ष ठेवायचं आहे की हा व्यक्ती आपल्या मोबाईलसोबत काय करत आहे. त्यानंतर तुमचं जे आधार कार्ड आहे ते आता कोणालाही द्यायचं नाही. घरातील विश्वासू व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीवर तुमचा विश्वास आहे की हा व्यक्ती आपल्यासोबत फ्रॉड करू शकत नाही, अशाच व्यक्तीसोबत आता तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचा आधार कार्ड आणि तुम्हाला मोबाईल काही शेअर करायचा असेल, 5 मिनिटासाठी कोणी मोबाईल मागत असेल तर अशा लोकांनाच द्या ज्यावर तुमचा विश्वास आहे. तर आता SMS वरून सुद्धा तुम्ही UPI पेमेंट करू शकता. ही सेवा सुद्धा सरकारने सुरू केलेली आहे. तुमच्याजवळ जर साधा मोबाईल असेल, कीपॅडवाला मोबाईल असेल, त्यावरून सुद्धा SMS करून सुद्धा दुसऱ्याच्या खात्यामध्ये पैसे पाठवता येतात. आता हे सर्व फ्रॉड तुमच्यासोबत व्हायला नको यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी तुम्हाला मास्क आधार कार्ड तुमचं डाउनलोड करायचं आहे. मास्क आधार कार्ड जे आहे ते अशा प्रकारे दिसून येते. समोरचे 6 अंक किंवा 8 अंक त्या मास्क आधार कार्डचे हाईड असतात आणि तुम्हाला जर कोणत्या ठिकाणी ते आधार कार्ड मागितलं गेलं तर त्या आधार कार्डची झेरॉक्स तुम्ही देऊ शकता. तर आता हे आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं, तर तुम्ही आधारच्या वेबसाईटवरच जाऊन हे आधार कार्ड डाउनलोड करू शकता. त्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे की मास्क आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं. जे तुमचा जो आहे तो समोरचे 6 अंक जे आहे ते म्हणजे तुमच्या आधार कार्डचे समोरचे 6 नंबर सेफ राहणार. त्यानंतर तुमचा मोबाईल तुम्हाला कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हातात द्यायचा नाही. कोणी जर तुम्हाला मोबाईल मागित असेल की 5 मिनिटासाठी थोडा मोबाईल द्या, हॉटस्पॉट सुरू करा किंवा काही फाईल शेअर करा किंवा मी तुम्हाला काही लिंक पाठवतो, अशा प्रकारे कुणालाही मोबाईल द्यायचा नाही. त्याचप्रमाणे तुमच्याजवळ जर ATM कार्ड वगैरे असेल तर ATM कार्डचा फोटो किंवा ATM कार्डची डिटेल सुद्धा कोणाला तुम्हाला या ठिकाणी द्यायची नाही. तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्या खात्यामधून कशा प्रकारे पैसे गायब केले जाऊ शकतात. आता सरकारने ही सेवा सुरू केलेली आहे. भरपूर लोक जे आहेत ते या सेवेचा गैरफायदा घेणारे सुद्धा आहे आणि भरपूर लोक जे आहेत ते या सेवेचा चांगल्या कामासाठी फायदा घेत आहे, पण भरपूर लोक वाईट कामासाठी सुद्धा या सेवेचा दुसऱ्याच्या खात्यातून पैसे गायब करण्यासाठी फायदा घेत आहे. बघा, ऑलरेडी या ठिकाणी माझे 3 बँक अकाउंट लिंक आहे, पण मी चौथं स्टेट बँकचं अकाउंट तुम्हाला या ठिकाणी लिंक करून दाखवतो. ॲड बँक अकाउंटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर बँकेची लिस्ट येते आणि समोरच्या बाजूला तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर दिसत आहे. तर मी या ठिकाणी आता स्टेट बँक ऑफ इंडिया हे अकाउंट सिलेक्ट केलेलं आहे आणि बँक सर्व्हरमध्ये तुमचं अकाउंट जे आहे ते शोधलं जाईल आणि आता या ठिकाणी अकाउंट लिंक झालेलं आहे. तर आता तुम्हाला विचारत आहे या ठिकाणी तुमचा पेमेंट करण्यासाठी UPI पिन सेट करा. तर खाली UPI पिन सेट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसून येत आहे आधार नंबर लिंक विथ बँक आणि ATM कार्ड. आधार नंबर या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे तर कंटिन्यूवर क्लिक करूया आणि अशा प्रकारे इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. त्यानंतर तुमच्या आधार कार्डचे 6 अंकी नंबर या ठिकाणी मागितले जाईल आणि समोर तुमच्या आधार कार्डवर OTP येईल. त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येईल आणि UPI पिन तुमचा सेट होईल. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.